राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून 4 योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो, पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना, दुसरी योजना म्हणजे पीक विमा योजना, तिसरी योजना म्हणजे नुकसान भरपाई आणि चौथी योजना म्हणजे डबल अनुदान। बघा शेतकरी बांधवांनो, आज एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची 4 योजनांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा सध्याच्या स्थितीला हिवाळी अधिवेशन सुरू आहे। तर या अधिवेशनामधून आज या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती आणि तशा प्रकारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये 4 योजनांचे पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये 4 योजनांचे पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये या 4 योजनांचे पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, नुकसान भरपाईचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही डबल अनुदानाचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला सुद्धा आज या ठिकाणी या 12 जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होता, तुम्ही सुद्धा या 4 योजनांचे पैसे कधी येतील याची वाट सुद्धा पाहत होता। तर आज खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची या 4 योजनांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता, पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे आणि डबल अनुदानाचे पैसे आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहेत, तर या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 4 योजनांचे पैसे वाटप होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे वाटप करणं शक्य होत नसतं, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एका दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणं शक्य होत नसतं। त्यामुळे आज 12 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाख शेतकरी बांधवांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता, 2000 रुपये, पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे आणि डबल अनुदानाचे पैसे असेपणे एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आज 4 योजनांचे पैसे ज्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहेत, उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी ज्या जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे वाटप होतील, तर या ठिकाणी आजचे, उद्याचे आणि परवाचे या 3 दिवसांचे कोणकोणते जिल्हे आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे मिळतील, जर तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे मिळतील आणि जर तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला परवा सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21 हप्ता मागच्या महिन्यामध्ये सोडलेला आहे। आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे। कारण शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नमोच हप्ता वाटप होत असतो आणि आता या ठिकाणी 4 महिने पूर्ण होऊन सुद्धा गेलेले आहेत, तरी पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजून नमोच हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधव नाराज झाल्याचं पाहायला मिळत होता। परंतु शेतकरी बांधवांना आता परत एकदा नमोच हप्ता वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, ज्या शेतकरी बांधवांचं 2022, 2023, 2024
किंवा 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमधील कोणत्याही सालामधील पावसामुळे नुकसान झालेलं असेल, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं असेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचे पैसे, पीक विम्याचे पैसे या ठिकाणी वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर या ठिकाणी सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप झालेला आहे। आता पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप होत आहे आणि शेतकरी बांधवांनो फेब्रुवारी 2026 मध्ये पीक विम्याचा तिसरा टप्पा वाटप होणार आहे। तर सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप सुद्धा होतच आहे। तर आज नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपये पीक विम्याचे पैसे। तर पीक विम्याचे पैसे किती वाटप होत आहेत, म्हणजे शेतकरी बांधवांनो पिकांनुसार हे पीक विम्याचे पैसे किती वाटप होत आहेत, कोणत्या पिकाला किती पैसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत, त्यासोबत पीक विम्याचे लाभार्थी आहेत, जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व 4 योजनांच्या लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। जे शेतकरी बांधव पात्र असतील आणि जे शेतकरी बांधव योजनांचे लाभार्थी असतील त्या सर्वांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 4 योजनांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काटाकाट या 4 योजनांचे पैसे जमा सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवली जात आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री या ठिकाणी नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तर यांच्याकडे या ठिकाणी नमोच हप्ता वाटप करण्यासाठी निधी पाठवण्यात आलेला आहे। पीक विम्याचे पैसे वाटप करण्यासाठी पीक विम्याचा निधी पाठवण्यात आलेला आहे। नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यासाठी नुकसान भरपाईचे निधी पाठवण्यात आलेला आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांना मागच्या वेळेस कमी अनुदान मिळालेलं होतं त्यांना आता डबल अनुदानाच्या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त अनुदान वाटप करण्यासाठी सुद्धा निधी पाठवण्यात आलेला आहे। तर एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, जे शेतकरी बांधव राज्यातील असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी सर्व योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांना ब्रेक लागून काटाकाट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमोच हप्ता, पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे, त्यासोबत डबल अनुदानाचे पैसे ज्या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहेत, तर या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा या 4 योजनेअंतर्गत पैसे वाटप होणार आहेत। तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील या ठिकाणी भरपूर दिवसांची शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे।
म्हणजेच या सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये भरपूर अशा सरकारी योजना आहेत, तर या सरकारी योजनांचे पैसे खात्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे राज्यातील पात्र शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे, त्यासोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी या 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज या 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता, पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे आणि डबल अनुदानाचे पैसे वाटप होत आहेत। तर या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। त्याचप्रमाणे उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे वाटप होतील, तर ते उद्याचे 12 जिल्हे आणि परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे वाटप होतील, तर या ठिकाणी परवा दिवशी सुद्धा या ठिकाणी यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। तर एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे कशा पद्धतीने वाटप होत आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना वाटप होत आहे, कोणत्या शेतकरी बांधव या पैशांसाठी अपात्र ठरत आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी सांगत आहे। कारण शेतकरी बांधवांना आज सकाळपासूनच पेपरला बातम्या फिरत आहेत आणि या पेपरच्या बातम्यांमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी या 12 जिल्ह्यांना सर्वात अगोदर का प्राधान्य देण्यात आलेलं आहे, तर या ठिकाणी हे जे 14 जिल्हे शेतकरी बांधवांचे आहेत, तर या 14 जिल्ह्यांपैकी हे 12 जिल्हे आहेत, त्याच्यामुळे या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता, पीक विम्याचे पैसे, त्यासोबत या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे, डबल अनुदानाचे पैसे वाटप होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे। कारण सरकारने जरी माहिती दिलेली असली की 3000 रुपयांनी देऊ, 3000 रुपयांनी देऊ, परंतु अजून यावरती फिक्स असा काही GR काढण्यात आलेला नाही, कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सरकारच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणेच वाटप होत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे जे पैसे वाटप होत आहेत, ते पीक विम्याचे पैसे किती वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधवांचं सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा अशा भरपूर पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तर यांच्या खात्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 10,000 रुपये, काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 12,000 रुपये, काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 16,000 रुपये, 20,000 रुपये अशा पद्धतीने पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेची माहिती बघितली, पीक विम्याची माहिती बघितली, आता आपण बघून घ्यात की नुकसान भरपाईचे पैसे किती वाटप होत आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल, तर त्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये पाऊस पडलेला होता, तर या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांची पिके वाहून गेलेली होते, भरपूर शेतकरी बांधवांच्या पिकामध्ये पाणी साचलेलं होतं, रानामधील मोठ्या प्रमाणामध्ये माती वाहून गेल्याचं या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं, तर त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण नुकसान भरपाईची माहिती पाहिली, आता आपण डबल अनुदानाचे पैसे कशा पद्धतीने वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या स्वरूपामध्ये, नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये पैसे वाटप होत आहेत। तर आता या ठिकाणी हे पैसे डबल सुद्धा वाटप होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीक विम्याचे लाभार्थी असतील, त्यासोबत जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईचे लाभार्थी असतील, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 4 योजनांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात झालेली
केलेले आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर आज 12 जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे वाटप होत आहेत। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे वाटप होणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, पीक विम्याचे 16,000 रुपये म्हणजे टोटल मिळून या 2 योजनांचे 18,000 रुपये, नुकसान भरपाईचे 10,000 म्हणजे टोटल मिळून 28,000 रुपये आणि शेतकरी बांधवांना डबल अनुदानाचे 16,000 रुपये। बघा 28,000 रुपये आणि हे 16,000 रुपये म्हणजे टोटल मिळून जी रक्कम होती तर ती 44,000 रुपयापर्यंत ही रक्कम होत आहे। जे शेतकरी बांधव नमोचे लाभार्थी असतील, पीक विम्याचे लाभार्थी असतील, नुकसान भरपाईचे लाभार्थी असतील, डबल अनुदानाचे लाभार्थी असतील तर त्या सर्व शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून खाटागट 44,000 रुपये, 55,000 रुपये, 50,000 रुपये थेट जमा करायला सुरुवात केलेली आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून संपवली जात आहे। जे शेतकरी बांधव लाभार्थी असतील तर त्या सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। जे शेतकरी बांधव लाभार्थी असतील तर ते सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांना याच्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा अशा शेतकरी बांधवांच्या 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना कसलीच काळजी सुद्धा करायची नाही। महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या अध्यक्षतेखाली हे पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर सुद्धा करायचा आहे।